नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने विंदा कुसुमाग्रज खांडेकर या पुस्तकातील विंदादर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 7 भागांपैकी 5वा भाग वाचतो. प्रवक्ता. तेथेच आपण जे आदिम म्हणतो ते सारे घडले. विंदा लिहितात, आतुरतेने सकंप होऊन आलीस तू मज जवळी, आणिक त्यावेळी त्या अद्भुत काली, अर्धोन्मिलित काळ्या डोळ्यांतुनिया, त्याहून काळी उफाळली मग ज्वाला, गाल बोलले, नेत्र बोलले, ओठ बोलले, एकच माला माला, केस तुझे सुटलेले पाठीवरती, उभारलेले स्तन टवटवते पुढती, आणिक त्या उन्मादक भरीव नितंबाच्या भवतीच्या नीटस रेषा मोहक, नितंब गोरे मृदुल गोलनी मांसल, मस्त पुष्ट मादक मांड्या थरथरती, विवस्त्र झालेली तव कंबर माझ्या पुढती झुलती, हृदयाजवळी घट्ट घेऊनी आवळताना तुझला, देह झाला जाहला घामाने मग ओला, तीव्र गूढ निश्वसने गाऊ लागली अनंत अपुरे गाणे, रक्त लागले नाचू आणिक गाऊ, मृत्यूंतूनही अमर लागले होऊ, जीवा जीवांच्या तारा साऱ्या जुळल्या, संगीत लहरी उठल्या रुधिरामधुनी, जुन्या काळची नव्या सुरातून गाऊ लागलो गाणी, तुझ्यात गेलो विरलो आणिक मेलो, मजला पाजून तुझला गिळलो प्यालो, मी पण गेले तू पण आले आले, जीवन संगीत झाले जीवन प्याले. अव्यक्ताला व्यक्त करायासाठी अद्वैतातच विरल्या साऱ्या गाठी, विसरून गेलो अद्वैतातच मी पण स्वत्वाचे संरक्षण, आणिक त्या आत्यंतिक अद्भुत वेळी दिक्कालाची बेडी भंगून गेली, रक्त समाधीत दिव्य रवाने वदलो, जेव्हा दोघे तू ये ये मी घे घे, रक्त समाधी लागून विरली माया, रक्तातून या रक्त मिसळले जीवन पुढती न्याया, रक्तातून या रक्त मिसळले जीवन पुढती न्याया. सूत्रधार. ज्या विशी पंचविशीत स्वेदगंगा लिहिली त्याच विशी पंचविशीत ही रक्तसमाधी याच कविरायाने लिहिली. नटी. हे असं यांचं दुपेडी व्यक्तिमत्व. प्रवक्ता. दुपेडी वगैरे काही नाही. मानवी रक्तामांसाचा तो निढळाचा घाम जेवढा आदिम, तेवढाच मानवी रक्तामांसाचा हा देहभोगही आदिम. हे एकाच मानवी व्यक्तिमत्वाचं एकात्म रासायनिक सत्व. कविमित्र. पण मित्रा, स्त्री पुरुषाच्या मिलनाचे एवढ्या पारदर्शक शब्दात वर्णन लिहिताना त्यांना संकोच वगैरे नाही काय रे वाटला? प्रवक्ता. अरे लिहिताना काय, वाचतानाही नाही वाटला. तोही नैतिक दृष्टीच्या एका करारी गांधीवादी आचार्यासमोर. समीक्षक. वाचलंय आम्ही ते कुठेतरी. त्या ख्यातनाम त्रिमूर्तींचं काव्यदर्शन पुढं महाराष्ट्रभर गाजलं. पण खऱ्या अर्थानं विंदांच्या काव्यदर्शनाचा झकास प्रयोग झाला आचार्य भागवतांसमोर. त्यांचे मावस बंधू द न गोखले यांनी तो युग घडवून आणला. काय आहे मित्रांनो, आचार्य भागवतांची नैतिक अधिष्ठानाची गांधीवादी प्रतिमा लक्षात घेऊन त्यांनी स्वेदगंगेच्या हस्तलिखितातील पुष्कळ कविता वाचल्या. रक्तसमाधी कविता मात्र वाचण्याचं टाळलं. ती कविता असलेलं पान हळूच उलटल्यामुळे ते आचार्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आज्ञा केली, तेही वाच. आणि या कविरायांना घाम फुटायची वेळ आली. प्रवक्ता. खरोखरच त्यांना घाम फुटायची पाळी आली हो. कारण आचार्य किती मोकळ्या वृत्तीचे आहेत हे त्यावेळी विंदांना ठाऊक नव्हतं. त्यांच्या खादी उपरण्यातील करारी बाह्य रूपाचा दबाव आला. तसले अनुभव त्यावेळीच्या कवितेत तितक्या बेहोशीने व्यक्त होत नव्हते. श्लील अश्लीलाची आफत ओढवणारा तो प्रसंग होता. ती कविता वाचताना ते चाचरणार नाहीत याची त्यांनाच खात्री नव्हती. कवी कविता लिहितो तेव्हा तो आपले शब्द एकांतात वापरतो. ते जाहीरपणे वाचताना चाचरल्यासारखं झालं तर समजायचं की ते शब्द अटळपणे आलेले नाही. हे त्यांचं मत.
आचार्यांसमोर रक्तसमाधी वाचताना ते चाचरले नाहीत. कवितेनं त्यांचा ताबा घेतला. या संदर्भात ते शब्द अट्टळ आहेत याचाच तो पुरावा होता. आणि आचार्यांनी जेव्हा अनुकूल अभिप्राय दिला तेव्हा आणखी एक पुरावा मिळाला. समीक्षिका, अशाच आशयाची आणखी एखादी म्हणजे अनंत पापे अशी करावी, अनंत मरणे घेऊ न माथी, ज्ञान तरुंच्या त्याच फलास्तव, असा अनुभव देणारी ॲडम ईवच्या पहिल्या देहभोगासारखी. कविमित्र, मुक्तीमधले मोल हरवले ही कविता लागलीच आठवली का तुम्हाला? समीक्षिका, ती रक्तसमाधी पुरुषमुखी आहे. मुक्तीमधले मोल ही स्त्रीमुखी आहे, म्हणून लागलीच आठवली. ती स्त्रीमुखातूनच ऐकूया. कारण हे आठवणीत साठवलेलं मिलन नायिकाच आपल्याशी कुरवाळत कुरवाळत बोलते आहे. नटी, मुक्तीमधले मोल हरवले, मुक्तीमधले मोल हरवले, जेव्हा केलीस गोकुळातली पहिली चोरी, मिसळलास तो काजळ काळा आणि गढुळले मी हिमगोरी. तुझ्या कृपेचे कृपाण प्याले, तुझ्या कृपेचे कृपाण प्याले, कमल होऊनी मधुर डंखसे, अन भिजलेल्या पदरामधुनी गंध सांडला तमपुष्पाचा तुझ्या अधाशी उग्र नखांवर. तेव्हापासून साठवते मी आठवणींच्या परडीमध्ये, भरदार तुझ्या छातीवरचे कुरळे पौरुष, दंडामधली दणकटा आशा भुवईच्या त्या दटावणीस. मुक्तीमधले मोल हरवले, मुक्तीमधले मोल हरवले, यमुना तेरी शब्द हरवले बनले मोनी. तेव्हापासून साठवते मी आठवणीतच, गोकुळातले दहीदूध लोणी, गोकुळातले दहीदूध लोणी. समीक्षिका, इथं यौगिक समाधीपेक्षा, आध्यात्मिक मुक्तीपेक्षा स्त्री पुरुषांच्या प्रथम मिलनातील अद्वैताचं अपार मोल सांगितलंय. कविमित्र, ते खरंच. पण रक्तसमाधीसारखी ही कविता पारदर्शक नाही. रक्तसमाधीतील उभारलेले स्तन टवटवते, नितंब गोरे मृदुल गोलनी मावसल, मस्त पुष्ट मावसल मादक मांड्या, विवस्त्र झालेली तव कंबर, या कवितेत नाही. तुझ्यात गेलो विरलो आणि कमेलो, तुझला गिळलो प्यालो, इत्यादी पुरुषमुखी उघडा संभोग येथे नाही. संक्षिप्त, त्या उघड धीट वस्तुनिष्ठतेपासून अगदी दूरच्या केवळ कवितेच्या निर्भरशील प्रांतात रसिकाला घेऊन जात, स्त्री पुरुष रतिक्रीडेचाच गाढ उत्कट फेसाळता काव्यात्म प्रत्यय देणारी विंदांची ही नितांत सुंदर कविता. या मिथनाचं मैथुन मंथन स्त्री पुरुषाच्या आदिम देहोत्सवाचा प्रत्यय देत असले तरी राधाकृष्णाच्या सूचक मिथकामुळे स्वप्न सुंदरतेच्या पातळीवर राहिले आहे. हे सारं काव्यात्म प्रतिमांनी आच्छादित केलेलं असल्यानं रतिक्रीडेतील साऱ्या रूप गंध स्पर्श संवेदनांचा दुखरा खोपरा मधुरसा हवाहवासा वाटणारा संपूर्ण देहोत्सव काव्यात्म पातळीवर केवळ सौंदर्याचा प्रत्यय देणारा ठरला आहे. हे प्रत्यक्ष नव्हे तर ही आठवणीतील साठवण आहे. तरी पण ही गोकुळातल्या राधेची मौनातली आठवण साठवण घुसळण आदिम मैथुन मंथनाचा उत्कट प्रत्यय देतेच. कविमित्र, किती छान आस्वाद या कवितेचा. थोडं त्या त्रिवेणीबद्दल बोलाल का? समीक्षिका, या दोन्ही कवितांच्या पलीकडली ती कविता आहे. ती देहोत्सव आहेच, पण काहीसा गूढ संदिग्ध उदात्ततेचा प्रत्यय देणारी ती कविता आहे. कथात्मकता नाट्य काव्य अशा तीनही आविष्कारातून प्रवास करीत जाणारी ती कविता आहे. प्रीतीचा नैसर्गिक उमलत जाणारा स्फुट अस्फुट आविष्कार आणि त्यावर रूढी परंपरा मूल्यव्यवस्था संकेत व्यवस्था संस्कार यांचा येणारा दबाव, यातून निर्माण होणारे ताण, यातून ही कथा कविता प्रवास करीत असताना एक क्षण असा येतो की त्या क्षणात तो प्राकृतिक मुक्तानंद ती दोघं भोगतातच, संस्कृतीच्या नात्यागोतांच्या साऱ्या तटबंदी झुगारून. नटी,
जेव्हा तडकल्या तटांच्या भिंती आणि लागली इंद्रियांतून निरांजन, अफाटला आवेग मातलेल्या केसांतून ओलावलेल्या, कॉटवर रेलून छाती उसळणाऱ्या धुंद मौनाने तू पछाडलेस माझे सर्वांग. विजेच्या झोतात म्हणालीस निशब्दाने, शब्दातीत असह्य पेटवताना पेटलेली. विजेच्या झोतात डळमळले प्रासाद, डचमळलेल्या सरोवरात झाले कणांशी क्षणांचे मिलन. फिक्या फिक्या संध्या प्रकाशात, फिक्या फिक्या संध्या प्रकाशात मुक्त मनाने आपण मिसळलो, तेव्हा तू नव्हतीस आणि मी नव्हतो. पण होती जाणीव साकारली वासनेच्या आकारात, गेली झडून संस्काराची पापे आणि उमटला अनादी रक्तरंग. अशा वेळी तू नव्हतीस आणि नव्हतो मीही, होतो झपाटलेलो पंचमहाभूतांनी. फिक्या फिक्या संध्या प्रकाशात, फिक्या फिक्या संध्या प्रकाशात. समीक्षिका. वर्तमान भूत भविष्य साऱ्यापासून मुक्त, चौकटीच्या बाहेर, संकेताच्या बाहेर पूर्ण मुक्त. ओथंबलेली ती दोघं मुक्त अवकाशात एकांतात विरघळलेली, एकमेकात उत्कटतेने शिरलेली, तरंगमय झालेली, रक्तरंगात न्हालेली, जाणीवांनी अवघ्या वासनेचा आकार घेतलेला. जगण्यातलं सारं काही इथंच, या क्षणात, या रक्तरंगात एकवटलेलं. जगण्यासारखं दुसरं काहीही न उरावं इतकं सगळं. नटी. आणि हे सारं दैवाचे, विजेच्या चमच्याने काळोख भरवणारे विराट वात्सल्य. समीक्षिका. असा काहीसा गूढ आध्यात्मिक स्पर्श देऊन संपणारा हा त्रिवेणीतील वासना धुंद मुक्त रक्तरंग. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.